नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश स्पीकिंग विथ रणजित हिवराडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीचा 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा लेसन पाहणार आहोत. तर ह्या लेसनमध्ये सुरुवात करताना आपण बघूया ह्या लेसनचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट. आपण सुरुवातीला ह्याचे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहूया. बघा, इथं एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये एक मुलगी एका कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन टोपलीमध्ये जात आहे. व्हॉट डू यू सीन इन द पिक्चर असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपल्याला त्याचं उत्तर बघा काय आहे की त्या एक टोपली आहे आणि टोपलीला एक मुलगी त्या टोपलीमध्ये एक कुत्र्याचं पिल्लं घेऊन जात आहे. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड व्हाय. तुम्हाला काय वाटते ती मुलगी अशी का करत आहे आणि कशासाठी करत आहे. तर बघा, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. तुम्ही जर त्या मुलीच्या ठिकाणी असते तर तुम्ही काय केलं असते, है ना. तर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डू यू थिंक सी विल बिकम अ सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला काय वाटते ती मुलगी तिच्या मिशनमध्ये सक्सेसफुल होईल की नाही होणार. बघा, हे असे काही प्रश्न तुमच्या जीवनामध्ये येत असतात. काही असे जीवनामध्ये विलक्षण क्षण घडतात की त्याची आठवण आपल्याला कायम राहत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की असे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतात आणि त्याची आठवण नेहमी आपल्याला राहत असतात. तर पुढे जाऊया आपण. मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. इथं पहा काही हेडिंग दिलेले आहेत आणि त्याच्या इमेजेस दिलेले आहेत. तर आपण बघूया इथं त्याला कसं मॅच करता येईल. तर पहिला आहे फर्स्ट नंबर अवर लक्झरियस बंगलो. आता इथं लक्झरियस बंगलो म्हटलं तर इथं ऑप्शन नंबर सी, माय फेवरेट पास्ट टाईम. आता इथं जर माय फेवरेट पास्ट टाईम म्हटलं तर तुम्हाला ए दिसणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला व्हॉट अ कोमोशन, इथं डी नंबरचं तुम्हाला देणार आहे ना, कसल्या प्रकारचा आवाज आहे. आणि एनग्रोस इन माय बुक, तर इथं माझ्या पुस्तकामध्ये मी वाचनामध्ये दडून गेलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया. आपण लेसनला स्टार्ट करूया. लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक विलक्षण चकमक. आता बघूया आपण या लेसनमध्ये नेमकी कसल्या प्रकारची विलक्षण चकमक दिलेली आहे. तर हे आपल्याला लवकरच कळेल. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे जे वडील आहेत तर ते वडील एका राणीगंज वेस्ट बेंगॉलला एका मेडिकलच्या व्यवसायामध्ये आहेत आणि ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तरी जर तुम्हाला काही जर शब्द अडखळले असतील किंवा त्याचे अर्थ कळले नसतील तर मला नक्कीच कॉमेंट करा. चला पुढे जाऊया. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊसेड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि ऑफिसर लोकांना कंपनींनी एक प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल बंगला एक दिलेला आहे एका मोठ्या लार्ज कॅम्पसमध्ये, एका मोठ्या परिसरामध्ये हा एक बंगला दिलेला आहे. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर आहे तर ते काय आहे, एका कोपऱ्यामध्ये आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि ऑफिसर क्लबचा जो बंगला आहे तर तो जे बाउंड्री आहे किंवा जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या बाउंड्रीला जे गार्डन आहे त्या गार्डनला लागूनच आहे असं सांगितलेलं आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. आणि ह्या जे कंपाऊंड आहे तर ते ग्रीन ग्रासनी म्हणजे ग्रीन ग्रास म्हणजे हिरवगार गवत असे लुसलुसीत गवत त्या ठिकाणी आहे. कलरफुल फ्लावर्स म्हणजेच रंगबिरंगी फुलं त्या ठिकाणी आहे. होस्ट ऑफ ऑल टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच असे छायादार वृक्ष आहेत द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ अवर हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्वॅरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स. A group of langur had even made their den in avastha tree nearby. They had all become a part and parcels of our existence and daily life. बघा, ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्हेजिटेबल्स जे आहेत त्यांच्या किचन गार्डनमध्ये ऋतूनुसार लावले जातात आणि उंच आणि छायादार वृक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खारुताई आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातीसुद्धा
त्या ठिकाणी आकर्षित होतात. त्याचबरोबर एक लंगूर म्हणजेच माकडांची एक टोळी नेहमी त्या ठिकाणी अवस्थाच्या ट्रीजवळ घर करून राहत असे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा पुढे जाऊया आपण पुढच्या पॅराग्राफमध्ये. अ स्मॉल इन्सिडेंट्स ऑन अ सॅटरडे आफ्टरनून left a profound effect on me, unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God creation. It is a very few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazine and storybook published especially for children in the festive season. म्हणजे एक शनिवारचा एक दुपारचा प्रसंग होता. माझी फॅमिली जी आहे त्यांनी म्हणजे घरी असल्यानंतरचा हा प्रसंग आहे. माझे डोळे म्हणजे असं लागण्यापूर्वी किंवा बंद होण्यापूर्वी मी थोडंसं विचार करत होतो. तर त्यावेळेला मी विचार करतो की हे होल न्यू डायमेन्शन म्हणजे हे जेव्हा देवाणी बनवलेली हे काही नवीन दुनिया आहे किंवा नवीन काय म्हणतो आपण त्याला एक प्रकारची नवीन किमायत आहे की जे सर्वांसाठी म्हणजे एक पूर्ण क्रिएशन जी आहे गॉडची, तर ती कशी अद्भुत आहे या प्रकारे मी विचार करत होतो. आणि पूजा व्हॅकेशनला काही दिवसच राहिले होते आणि त्याचबरोबर सगळ्या मुलांना एक उत्सुकता असते की पूजा व्हॅकेशनमध्ये त्यांना ह्या वाचनामध्ये म्हणजे या हॉलिडेमध्ये या सुट्ट्यांमध्ये त्यांना एक प्रकारची एक संधी असते की वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स त्यांना आणि स्टोरी बुकसुद्धा त्या पब्लिश होतात आणि त्या त्यांना वाचण्यासाठी त्या सुट्ट्यांमध्ये मिळतात. आणि त्या सुट्ट्यांमध्ये हा मिळण्याचा आनंद त्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ह्या विद्यार्थ्यांना लाभत असतो. तर पुढे बघूया आपण पुढच्या पॅराग्राफमध्ये. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. माझी दुपारचं जेवण झाल्यानंतर माझी आईवडील आणि माझी मोठी बहीण आणि हे जे दुपारची डुलकी घेण्यासाठी ते झोपले म्हणजे आराम करायला गेले होते. आय सॅटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी सुद्धा स्टोरी बुकमध्ये काय गेलो होतो, गढून गेलो होतो. स्टोरी बुक वाचण्यामध्ये मी गढून गेलो होतो. आणि त्याच प्रकारे पुढे पहा काय आता म्हणणं आहे की द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि हा दुपारचा जो प्रसंग होता तो ह्या स्टोरी वाचण्यासाठी अतिशय असा छान असा बॅकड्रॉप म्हणजे मागचा जो म्हणजे कसल्याही प्रकारचा आवाज न येणे म्हणजेच त्याच प्रकारचा बॅकड्रॉप म्हणतो आपण त्याला, चांगला बॅकड्रॉप म्हणतो आपण. तर ह्या प्रकारचा बॅकड्रॉप त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि कोणत्या साहसी कथा वाचण्यासाठी जो एक बॅकड्रॉप लागतो तर तो प्रकारचा एक बॅकड्रॉप या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला असं दिसते. तर पहा त्याच्यानंतर द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि माझी जी मी त्या स्टोरी बुकमध्ये वाचनामध्ये दडून गेलो आणि त्याच प्रकारे त्या माझ्या फॅमिलीचं घोरण्याचा आवाज त्या ठिकाणी येत होता. द इंटरमिडिएट क्रिफिंग ऑफ द हाऊस पॅरोज. आणि अचानकपणे एक नेहमीच्या म्हणजे जे स्पॅरोज आहेत, चिमण्या आहेत, त्या चिमण्यांचा आवाज. द हार्श कॉविंग ऑफ द क्रोज. द स्क्रील कॉल ऑफ द काईट फ्लाईंग हाय ओव्हर द ग्राउंड. मिनिट टिक बाय आय बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन माय बुक. आणि अचानकपणे कावड्यांची कावकाव सुरू झाली आणि एक उंच श्रील म्हणजे काय इथं उंच प्रकारचा आवाज. आणि इंटरमिडिएट म्हणजे फ्रिक्वेंटली म्हणजे नेहमी है ना. तुम्हाला जर इथं याचा अर्थ कळत नसेल तर मी एकदा तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो की इथं हा इंटरमिडिएट शब्द आलेला आहे. हा बघा, हा इंटरमिडिएट शब्द आलेला आहे. तर हा जो शब्द आहे तर ह्या शब्दाचा अर्थ आहे की नेहमी. आणि दुसरा जो शब्द आहे स्क्रील, त्याचा आहे की बाबा मोठ्याने आवाज करणे, अतिशय मोठा गोंगाट त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि एक घारही आकाशामध्ये उंच अशी ग्राउंडमध्ये तिचाही आवाज त्या ठिकाणी येत होता. आणि मी एक मिनिट मी त्याच्याकडे लक्ष दिले आणि नंतर मी माझ्या बुकमध्ये परत गढून गेलो. सडनली आय हिअर्ड ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चूज द इग्नोर द commotion thinking that the pack of the dogs might have a helpless pig. But soon the barking became louder and more aggressive. The alarm cawing of the flock and crows added the cacophony. Also I hear the disturbance approaching closer. म्हणजे बघा आता सडनली अचानकपणे मला
कुत्र्यांचे भुंकुडे, रस्त्यावरचे जे कुत्रे होते त्यांचे भुंकुडे अतिशय जोरजोराने मला येऊ लागले. त्याचप्रकारे एका म्हणजे काही अंतरावरच, आणि त्याचप्रकारे मी त्याच्याकडे इग्नोर केले किंवा मला वाटलं कमोशन म्हणजे काय, एक नॉईज किंवा एक कन्फ्युजन, एक एक प्रकारचा गोंधळ किंवा एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला होता, कन्फ्युजन झाली होती. तर मला वाटलं की बाबा कुत्र्यांनी एखाद्या पिगला, एका डुकराला, त्याच्या पिल्लाला किंवा डुकराला त्याला एका कॉर्नरमध्ये पकडलं असेल आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा अशा प्रकारचा गोंधळ झाला असेल. परंतु काही वेळातच कुत्र्यांचं भुंकणं अधिक अग्रेसिव्ह झालं होतं आणि अधिक जास्त वाढलं होतं. आणि ह्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येते की माझं लक्ष आणि कावड्यांची कावकाव, त्याचबरोबर कुत्र्यांची सुद्धा भुंकणे ह्याकडे माझं लक्ष जे होतं ते अतिशय घडून गेलं होतं. आणि त्यामुळे मला काय झालं, माझं कॉकफोनी म्हणजे एक प्रकारचा मोठ्याने झालेला गोंगाट किंवा मोठ्याने झालेला गोंगाट या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि मला सुद्धा ह्यामुळे डिस्टर्ब होऊ लागला होता आणि मी काय झालंय हे बघण्यासाठी आता पुढे जाणार आहे. तर बघूया आपण पुढच्या पॅराग्राफमध्ये काय झालेलं आहे. क्युरियोसिटी गॉट बेटर ऑफ मी. लिव्हिंग अप द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि अचानकपणे माझी कुतूहलता वाढली आणि अचानकपणे मी वरांड्यामध्ये गेलो आणि वरांड्यामध्ये मी पाहू लागलो की काय घडलंय नेमकं, काय कशाचं हा इतक्या प्रकारची गोंगाट नॉईस कशा प्रकारे होऊ लागला ह्याची कुतूहलता माझ्या मनामध्ये वाढली. म्हणून मी तिकडे गेलो, माझे पुस्तक मी बाजूला ठेवलं आणि वरांड्यामध्ये धावतच गेलो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. आय सॉ समथिंग हॉरिबल. आणि मी काय पाहिलं की जे क्लब हाऊसचे जे छत होतं त्या छतावर एक भयानक प्रकारचं दृश्य मी पाहिलं. तर ते दृश्य काय होतं बघा. अ बिग मेल लंगूर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, was holding the baby langur in his hands and miraculously beating it all over with defined intent to kill. म्हणजे बघा आता एक मेल लंगूर म्हणजे एक पुरुष माकड त्या ठिकाणी एका मुलाला पकडलं होतं, हातामध्ये त्यांनी पकडलं होतं आणि त्याला त्याच्या हातामध्ये पकडून त्यांनी त्याला जागोजागी मिरासली म्हणजे काय, अगदी क्रुएलली, म्हणजे असं एखादं चवताळलेलं माकड जसं चावतं आणि त्या चावण्यामुळे ते त्याला जागोजागी चावत होतं आणि त्याला ओरबडे करत होतो, त्याला म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न, इंटेंट टू किल म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. आता इथं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वॉज वेअर सॅटल ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि त्याची आई आणि त्याचे जे इतर त्या ग्रुपमधले जे मेंबर होते, तर ते ग्रुपमधले जे लंगूर मेंबर होते ते दुसऱ्या बिल्डिंगवर बसून, दुसऱ्या बिल्डिंगच्या छतावर बसून ते सगळं दृश्य त्या बेबी माकडाला म्हणजे मारत आहेत तर ते पाहत होते. अशा प्रकारे ते त्यांचं दुसऱ्या बिल्डिंगवर बसून ते हे सगळं दृश्य चित्रित करत होते. म्हणजे त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते की त्यांचं बाळ त्यांच्या हाताने मरत आहे. त्याची आई पाहत होती. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेट युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी टू अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट ग्रुप्स. आणि मला प्राण्यांमधली एक क्लॅन म्हणजे एक कथा आठवली किंवा प्राण्यांमधली एक प्रथा आठवली की त्यांच्यामध्ये अशी प्रथा असते की बाबा इतर नर माकड त्यांच्या ग्रुपमध्ये राहिलंच नाही पाहिजे. जसं सिंहामध्ये, जसं लॉयनमध्ये, जसं एखाद्या हिप्पोपोटॅमसच्या ग्रुपमध्ये आपण पाहतो की एकच मेल लंगूर त्यांना तिथं पाहिजे. अन्यथा जर 2 मेल लंगूर असले तर ते एकमेकांशी भांडण करतील आणि ते तिथून सोडून जातील. अशा प्रकारची कथा लेखकाला या ठिकाणी आठवली होती आणि सगळेजण वाचण्याचा प्रयत्न करण्यासाठी बघा आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय झालेलं आहे. विदाउट लुझिंग एनी टाईम, कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता, आय गॅदर अ स्कॉट स्टिक in one hand and hurled a piece of stones at murdering langur. The langur was infuriated that it hardly took any notice my assailant. आणि त्यांनी क्षणाचा वेळ न घालवता ते काठी घेतली आणि एक दगडांचा त्याच्यावर मारा करू लागलो. त्याला त्या मर्डरिंग लंगूरला, म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील टू अटॅक, त्याला त्या मर्डरिंग लंगूरला काही मारण्यासाठी शोधत होतो आणि काहीतरी शोधत होतो त्याला. आणि
तो जे मेल लंगूर आहे तर ते त्याच्यावर मी अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्याला त्याच्यावर अटॅक करत होतो. त्यासाठी मी आता तिकडे काठी आणि दगडांचा मारा करण्याचा आता मी ठरवलं होतं आणि तिकडे गेलो होतो. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन, आणि मी अधिकच त्याला दगडं मारायला सुरुवात केली. त्यावेळेला द डॉग्स ऑन देअर पार्ट्स राईज देअर पिच ऑफ क्राय, आणि याच्यातच जे कुत्रे होते ते कुत्रेसुद्धा माझ्यासोबत तिथं थांबून त्या ठिकाणी त्यांचं ओरडणंसुद्धा, पिच ऑफ क्राय, त्या ठिकाणी त्यांचं ओरडणंसुद्धा माझ्या ह्या सगळ्या बचाव कार्यामध्ये त्याला ते सोबतीला आलं किंवा सोबत देत होतो. आय चेंज कस्टमर्स अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ over the veranda. The baby was litless and appeared to be dead. As the body started to slide down, the excitement of the pack of dogs grew the manifold at the prospect to a good kill and meal. म्हणजे बघा इथं जे ह्या सगळ्या प्रकारामुळे, माझ्या ह्या सगळ्या अचानकपणे केलेल्या त्या हल्ल्यामुळे किंवा अटॅकमुळे ते माकड जे आहे ते त्यांनी त्याच्या हातामधलं जे बेबी लंगूर होतं त्याने ते सोडून दिलं, आणि ते तिथं एक प्रकारचा स्लोप होता, एक प्रकारची घसरण होती. त्या घसरणीहून त्यांनी ते सोडून दिलं आणि ते वरांड्यामध्ये आता पडणार आहे. तर बेबी, ते माकडाचे जे पिल्लू होतं ते अतिशय लिटलेस, म्हणजे काय, का त्याच्यामध्ये काहीच एनर्जी उरली नाही आहे, त्याच्यामध्ये काही ताकदच उरली नाही आहे. ते सरळ घसरत आता खाली पडू लागलं, आणि त्याची जी बॉडी आहे ती खाली घसरत येत होती. आणि कुत्र्यांची एक्साइटमेंट इकडे वाढली होती. त्यांना वाटलं की हे कधी आणखीन खाली, म्हणजे ते अधिक खाली कधी पडेल, आणि मग आपल्याला हे कशा प्रकारे भक्ष्य मिळेल, आणि भविष्यामध्ये याला आपण मारू आणि आपण याला खाऊ, अशा प्रकारचे त्यांच्या मनामध्ये जे विचार चालू होते. तर त्या ठिकाणी मी सुद्धा त्या माकडाच्या मुलाला पडताना मी पाहत होतो. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, I managed to reach the hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि मी लगेच त्या ठिकाणी गेलो आणि त्या काडी घेऊन त्या कुत्र्यांना बाजूला केलं, आणि ते माकडाचं पिल्लू जे आहे ते आता खाली पडणारच. तर त्या ठिकाणी मी त्याची जी शेपटी आहे, आता खाली ते टेकणार, पडणार, त्यावेळेला मी त्याची शेपटी हातामध्ये पकडली, आणि पकडल्यामुळे काय झालं, ते माकडाचं पिल्लू मी त्याला पकडलं, परंतु ते त्या ठिकाणी अगदी म्हणजे बेशुद्ध अवस्थेत, मोशनलेस म्हणतो आपण त्याला, कसलेही हालचाल न करता ते तिथं मी पकडलं होतं त्याला. आणि इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि मला असं वाटलं आणि मी लक्ष दिलं तर ते मेल बेबीच होतं असं मला निदर्शनास आलं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of my neighbors had also gathered in the distance. म्हणजे मी आता हे जे बचाव कार्य करत होतो त्यासाठी माझे आईवडील आणि माझी बहीण आणि माझे काही शेजारीसुद्धा त्या ठिकाणी माझं हे बचाव कार्य पाहण्यासाठी जमले होते. काही थोड्या अंतरावरच ते जमले होते. आय टूक द बेबी टू द बॅकयार्ड अँड जेंटली laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep marks and scratches. Blood was oozing from some of wounds. म्हणजे मी त्या माकडाच्या पिल्लाला मी माझ्या पोल्ट्री बॅकयार्डमध्ये मागच्या बाजूला पोल्ट्री कूप आहे तिकडे, म्हणजे कोंबड्याचं खुराडा आहे, त्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये मी तिथं त्याला नेलं आणि त्याला खाली तिथं जमिनीवर झोपवलं. आणि त्याच्या बॉडीमध्ये मी पाहिलं, त्याच्या शरीरावर पाहिलं, सगळ्या जागोजागी जखमा, अगदी खोल जखमा झालेल्या होत्या, आणि त्याला स्क्रॅचेस, त्याला ओरबडलं होतं, आणि त्याची बॉडीमधून अजूनही रक्त ओझिंग वाहत होतं. ओझिंग म्हणजे वाहणे, किंवा अजूनही ते रक्त वाहणे म्हणतो आपण त्याला, त्याच्या जखमांमधून अजूनही रक्त वाहत होतं. आणि ते माकडाचं पिल्लू आहे ते अगदी बेशुद्ध पडलं होतं. माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आणून दिला, आणि त्याची जी जखमा आहेत त्या ब्लडिंग होत होतं त्या थांबवण्याचं मी काम केलं.
आणि मला थोडासा एक रिलीफ मिळाला, मला रिलीफ वाटलं. आणि त्यानंतर ते माकडाचं पिल्लू जे आहे ते ब्रिथिंग करत होतो, अगदी उथळ असं ब्रिथिंग, इवन थ्रू द हिज ब्रीथ वेअर शॉलो, आणि उथळ असं एक प्रकारचं वरवरचा श्वास तो घेत होता. स्प्लॅशेस ऑफ, पुढच्या पॅरेग्राफमध्ये, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टेअर, अँड आफ्टर अ सेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. His little twinkling eyes welled up with the tears and started the snobs and muffled cry, just like the human child would after the experienced trauma. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking a hesitant bite. म्हणजे बघा, या ठिकाणी त्यांनी मी काय केलं, मग त्याला थंड पाण्याचे त्या 2-4 म्हणजे फटकारे मारले, आणि काही फटकारे मारल्यानंतरच ते उठून बसलं. आणि जसे ज्या प्रकारे हवा, म्हणजे एखाद्या हवा आल्यानंतर झाडाची पानं हलतात, त्याच प्रकारे ते थंडीमुळे ते जे माकडाचं पिल्लू आहे ते थरथर कापत होतं. आणि त्याचे जे 2 डोळे आहेत, जे छोटे लहान डोळे आहेत, चमकणारे छोटे लहान डोळे आहेत, ते आता वेल्डअप झाले होते, म्हणजे ते ओले झाले होते, ते रडत होते, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. आणि ते एक प्रकारचं मफल्ड क्राय, म्हणजे कसं एकदम क्वाईट, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, शांततेने हुंदके भरत रडणे, असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. तर ते रडत होतं. आणि ज्याप्रमाणे माणसाचा मुलगा एखाद्या मोठ्या ड्राम्यामधून किंवा एखाद्या मोठ्या दुःखामधून सावरण्यासाठी तशा प्रकारचा त्याला अनुभव येतो, तशाच प्रकारचा अनुभव या ठिकाणी त्या मुलाला किंवा त्या माकडाच्या पिल्लाला आला होता, असं आपल्याला दिसून येते. आय ऑफर्ड हिम, मी त्याला एक बनाना ऑफर दिला, मी त्याला केळ ऑफर दिलं, केळ दिलं त्याला खायला. आणि त्यानं ते आपल्या हातामध्ये घेऊन, त्याच्या हलणाऱ्या हातात घेऊन, अनस्टडी हँड म्हणजे त्याच्या हलणाऱ्या हातातून घेऊन त्यांनी त्याचे मोठमोठे घास खायला सुरुवात केली. पुढच्या पॅरेग्राफमध्ये जाऊया. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड an uncanny feeling being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur was our kitchen roof, watching every move. I made the simply sat there quietly, if I convinced that no harm was being done to her child. आणि मी हे माझं सगळं लक्ष त्या संपूर्ण त्या माकडाच्या पिल्लाकडे होतं. आणि मला अचानक एक प्रकारची वेगळी फिलिंग होऊ लागली. अनकणी फिलिंग म्हणजे म्हणजे एक प्रकारची वेगळी भास होऊ लागला मला. आणि कोणीतरी मला पाहतंय असं मला जाणवलं. आणि मग जाणवल्यानंतर मी मागे वळून पाहिलं, तर त्या पोल्ट्री कूपच्या बाजूला असलेल्या त्या किचनवर त्या ठिकाणी त्या बेबी लंगूरची आई त्या ठिकाणी त्याला पाहत होती, की माझ्या मुलाला कसल्याही प्रकारची हानी पोचवली जात नाही आहे का. आणि ती तिच्या बाळाकडे सगळं लक्ष वेधून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started snuff and cry a little louder. I retreat from the door and of the coop to allow the mother access to her baby. आणि मी थोड्या वेळाने बाजूला होऊन त्या ठिकाणी त्या पिल्लाला जाणवलं की माझी आई मला पाहते. आणि म्हणून मग त्या पिल्लानी सुद्धा थोडंसं रडणं आणि त्याचे हुंदके देणे हे थोडेसे वाढवले. आणि या वाढवल्यामुळे त्या मुलाला म्हणजे त्या पोल्ट्री कूपला मी सुद्धा त्याचा रस्ता दरवाजा जो होतो थोडासा उघडला, की त्याच्या आईने त्या येऊन त्या बाळाला घ्यावं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी मी सुद्धा पाहत होतो. आणि नंतर इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. आणि तात्काळीने तिने डिसेंडेड म्हणजे काय, खाली उतरणे. आणि तात्काळ ती खाली उतरली आणि म्हणजे त्या कूपमध्ये खाली उतरली आणि पिक अप अ बेबी इन हर आर्म्स. आणि तिनं त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला आपल्या जवळ घेतलं. आणि सी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युरीज अँड कल्डेड हिम टाइटली इन हर ब्लॉसम. द बेबी फाउंड द सोलेन्स इन हर. तर बघा, इथं त्यांनी सांगितलं की बाबा ते अचानकपणे खाली उतरली आणि पोल्ट्री कूपमध्ये उतरल्यानंतर तिने आपल्या त्या बाळाला जवळ घेतलं आणि ती त्या बाळाच्या जखमा पाहत होती, त्याचं इन्स्पेक्शन, तपासणी करत होती की बाबा ह्याला कुठं चावलेलं आहे किंवा कुठं जखमा झालेल्या आहेत याचे ते निरीक्षण करू लागली.
आणि तिनं आपल्या बाळाला अगदी टाईटली आणि म्हणजे आपल्या एकदम ताकदीने त्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि त्याच प्रकारे त्या बाळाला सुद्धा एक प्रकारचा कम्फर्ट, एक प्रकारची रिलीफ त्या ठिकाणी मिळाली असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कॅरिंग आर्म्स म्हणजे तिनं आपल्या बाहूमध्ये घेतल्यानंतर त्या बाळाला अतिशय चांगलं वाटलं आणि कम्फर्ट, एक समाधान त्या ठिकाणी वाटलं, एक रिलीफ त्या ठिकाणी त्याला मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि त्या माकडाच्या आईनी त्या बाळाला काही मिनिट आपल्या जवळ पकडून ठेवलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असलंट. पहा त्या ठिकाणी ती पॉन्डरिंग म्हणजे काय, एक गहिरा विचार करत होती आणि त्या बाळाला कशा प्रकारे वाचवावं आपण आणि त्याला याची सुटका कशी करावी आणि त्याला सुरक्षित ठिकाणी कसं न्यावं ह्याचा ती विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्या काही वेळानंतर काही सेकंद त्या बाळाच्या त्या मदर लंगूरनी लेखकाच्या डोळ्यामध्ये पाहिले. इवन टुडे म्हणजे आजही लेखक म्हणतात, इवन टुडे आजही आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि ते अजूनही मी तिचं जे पाहणं आहे ते अजूनही विसरत नाही आहे असं म्हणतात. शोईंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि तिच्या बाळाला वाचवल्यामुळे ते एक प्रकारे मला काय म्हणत आहे की बाबा माझं आभारच व्यक्त करत आहे या ठिकाणी ती असं म्हणतोय की बाबा ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणे. तर ते माझा जसा काही आभार व्यक्त करत आहे अशा प्रकारे ती सांगत आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की बाबा ते एक प्रकारे आभारच व्यक्त करत आहे की ज्या प्रकारे तुम्ही त्याच्या बाळाला वाचवलं त्या प्रकारे. आय वॉज ओव्हरव्लेम्ड बाय द इमोशन. आणि मी सुद्धा, माझे डोळे सुद्धा त्याचे मन भरून आलं असं म्हणतो आपण त्या ठिकाणी. द सेंटिमेंट अँड द वे सी सेड थँक्स टू मी. आणि ते अशा प्रकारे मला थँक्यू म्हणत होती. आपल्याला दिसते की ती अशा प्रकारे मला ती थँक्यू म्हणत होती. आणि देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग द किचन चाइल्ड इन हर लॅप. आणि एक प्रकारच्या कोणत्याही त्या ठिकाणी जर आई असती युनिव्हर्सल म्हणजे या जगातली कोणती आई असती तर त्या प्रकारे तिनं तसंच आभार व्यक्त केला असता. दॅन इन अ फ्लॅश सी जम्प विथ हर बेबी क्लिनिंगली हर बेली and reach our kitchen room. She surveyed the area for the facious langur and then left away from the direction opposite to the place of the violent encounter. आणि ती एक कुठं गेली आहे त्या अचानक म्हणजे तिने उडी मारून अतिशय क्लिनिंगली म्हणजे स्वच्छतेने एक उडी मारून तिच्या कमरेने उडी मारून ती किचन रूमच्या छतावर पोचली आणि त्या ठिकाणी तिनं आजूबाजूला निरीक्षण केलं, सर्वेक्षण केलं, पाहिलं की ते जे माकड आहे तर ते माकड म्हणजे जे हॉरिबल माकड होतं ते एक जे भयानक माकड होतं की ज्याने तो हल्ला चढवला होता त्या माकड कोणत्या दिशेने गेलेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ते आपल्या बाळाला घेऊन निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हेड that interspecies communication and the mutual trust is indeed a reality. It should anyone strike the right chord, the relationship human into action. The mother langur show me the food was not the only mean of communication between man and animal, but there were other means establishing the bond through the trust, compassion and mutual understanding. बघा त्या मदर लंगूरनी मला खूप काही गोष्टी शिकून गेल्या की त्या मदर लंगूरच्या आणि आई माझ्या आई त्या मदर लंगूरची आई आणि माझ्या ह्या दोघांच्या भेटीमध्ये मला फक्त एवढं लक्षात आलं की बाबा माणूस आणि इतर प्रजातीमध्ये फक्त काही कम्युनिकेशनचं म्हणजे संवादाचं अन्न हे एकच साधन असू शकत नाही, तर त्या ठिकाणी विश्वास हा सुद्धा एक ट्रस्ट ज्याला म्हणतो आपण आणि समजूतदारपणा, ट्रस्ट, विश्वास आणि
त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की बाबा एक सामंजस्यपणा आपण म्हणू शकतो की त्यामुळे माणूस आणि इतर प्रजातीमध्ये सुद्धा अन्न हे एकच फक्त साधन नसतं की व्यक्त करण्याचं किंवा स्वभाव व्यक्त करण्याचं किंवा अशा प्रकारे व्यक्त करण्याचं एक साधन नसतं. एक बॉन्ड निर्माण करण्याचं एक किंवा नातं निर्माण करण्याचं फक्त एक अन्न साधन नाही आहे, तर त्यापेक्षाही इतर काही साधने आहेत. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that in an encounter of special kind. म्हणजे लेखक म्हणतात की आज मला 55 वर्ष या गोष्टीला उलटून गेली आहेत आणि मी आज 70 वर्षाचा आहे, तरीही मला हा सगळा जो एन्काउंटर तो एन्काउंटर ऑफ स्पेशल काउंटर जो विलक्षण जी चकमक आहे ते अजूनही मला आठवते. हा जो लेसन आहे तो तपन मुखर्जी यांनी लिहिलेला आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला मी जे काही एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते तुम्हाला कळलं असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जे मित्र 10वीचे आहे त्या मित्रांपर्यंत ह्याची जास्तीत जास्त लिंक पोहोचवा. तर मी आशा करतो की तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. थँक्यू मित्रांनो.